प्रभुत्व आणि भवितव्य काय घडतंय या थोड्याच वेळात पोहोचेल. पर तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला कोणाचा होतोय हे पाहूया. पुढे चेंडू पुढे सरसावून पहिल्याच चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जगदीश म्हात्रे यांचा पाहायला मिळाला, बट चेंडू निघून जाते कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. सुरुवात चांगली विकास याच्या माध्यमातून डॉटने होते. पुढे चेंडू या ठिकाणी विकास. या वेळेस पाहतोय आपण शॉट फायलेगच्या रिझनला चेंडू निघून गेला होता. या ठिकाणी किशोर मात्र धाव घेण्यासाठी तयार होते. जगदीश म्हात्रे यांनी मात्र त्या ठिकाणी नाकारलं गेलं. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय की दोन चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात दमदार असरदार या ठिकाणी विकास याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. आता मात्र बॅटची अतिल कडा आहे आणि या ठिकाणी पाहतोय शॉट फायलेगच्या रिझनला चेंडूला मात्र अडवला जातोय. सिंगलच येते, सिंगलपेक्षा अधिक काही नाही. या सिंगलने खेळ पुढे पाहायला मिळते. एका धाव्याने स्वतःचा संघाचा अकाउंट तिसऱ्या चेंडूवरती ओपन होतोय एका धावेने. पाहूया किशोर आता येतोय स्ट्रायकर एंडला. चांगली सुरुवात दमदार तर झाली आहे. या ठिकाणी मागील मॅच जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक अनिल यांची पाहायला मिळाली. पंढरी थोडासा मागरा ठरला, तदनंतर मात्र युवराजही मागरा ठरला. परंतु बॅटिंग करत असताना कुठेतरी सामना फसला होता आणि चंदू यांनी मात्र फटकेबाजी चांगली केली. 2 षटकार 2 चौकार आणि आपण पाहिल्या विजयाचा ठरला शिल्पकार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पाहूया या ठिकाणी पुढे चेंडू. या वेळेस पाहतोय आपण दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होतं. हवं तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉटची समाप्ती. क्या बात आहे. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या मैदानावरती पहिल्या दिवसापासून विचार केला तर. कारण आपण पाहतोय नेहमी आपण कॉन्क्रीट पिचवरती प्रॅक्टिस करतोय आणि अनेक स्पर्धा आपण खेळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून गोलंदाजांना खूप चांगली मदतगार राहिली आहे खेळपट्टी. बॅटिंगने ज्यांनी बरोबर अंदाज घेतला त्याची फलंदाजी चांगली राहिली आहे. या ठिकाणी पाहतोय आपण डावेष्टी सोडून जातोय. पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे ओलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. 1 धाव अकाउंटमध्ये जुळते. 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी होत आहेत. सुरुवात दमदार असरदार या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. काल आपण पाहिलं तर संध्याच्या सत्रामध्ये 4 धावा डिफेन्स केल्या गेल्या होत्या. या ठिकाणी पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून काय देखना चिकना फटका गॅपमध्ये खेळून काढला गेला आहे. चेंडू सीमा पार गेला. या इनिंग मधील पहिला चौकार किशोर याच्या बॅट मधून येतोय. पाटील यांनी त्या वाचवल्या होत्या आणि काल आपण पाहिले 4 धावा वाचवायच्या होत्या आणि संजय याने मात्र त्या 4 धावा वाचवल्या होत्या. म्हणजे गोलंदाजांना कारगर आणि सिद्ध ठरणारी खेळपट्टी. या वेळेस बॅटची वरील कडा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि किशोर यांची मात्र खेळी समाप्त होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद येते. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरील कडा घेतली गेली आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. आपण पाहिलं तर आता विनोद येतोय मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी आणि नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी तयार होते बाला नाईक. बाला नाईक या ठिकाणी होते तयार. पाहूया
प्रमोद यस चेंज केले गेलं आहे. प्रमोद येतोय. चेंज केलं गेलं. पहिले बालाच्या हातामध्ये दिले असते. प्रमोद या ठिकाणी होते तयार. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र फटका उत्तम दर्जाचा क्वालिटी बाज ब्रँडेड स्ट्रोक षटकार. दिशाने पुढील चेंडू. आता ही 2 पाऊल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. कैलास नाईक यास पोहोचले जरूर होते परंतु खूप दूरचा अंतर मात्र कापला गेला होता. या ठिकाणी चेंडू मात्र धरतीला या ठिकाणी होते दान. सिंगल घेतली जाते. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 3-13. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या या ठिकाणी 6 इथं आल्या 7-13 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. काय प्रयत्न पाहायला मिळाला होता. एफर्टला सलाम करावा लागेल परंतु अशा झेल घेणं हे तेवढ्याच गरजेचं असतात कारण लो कॅच जितो मॅच असं सूत्र असतं आणि त्याचं पालन तंतोतंत करणं गरजेचं आहे. कारण जगदीश मात्रे म्हटलं तर बॅकबोन ऑफ पिंपलास टीमचा म्हटलं जातं आहे आणि त्याची झेल मात्र या ठिकाणी सुटली जाते. कित्येक काल सातत्यपूर्वक क्रिकेट पाहायला मिळते. असोसिएशनचे आपण पाहिलं तर उपसचिव आहेत. क्या बात आहे. अतिशय वेगाने या ठिकाणी पाहतोय शरीराचा वेध घेतला जातोय. डॉटची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 13 या अंकावरती लागली गेली आहे. आज पहिला सामना आपण पाहिला आमने पिसे संघाने बाजी मारली. आता चालू आहे पिंपलास टेमघर पाडा. पाहूया कोण बाजी मारते. याच्यानंतर गोवे कासने आणि पायगाव ओली अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसात या 8 संघ आपले नसीब आजमावतील. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी खेळून काढला आहे. पॉईंटच्या रिझनमधून डीपमध्ये जातोय आणि या ठिकाणी पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या. इथं मात्र धावा बनल्या गेल्या. आतापर्यंत 9. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय या ठिकाणी तयार होतोय. दोन्ही टीम बॅलेन्सिंग आहेत. दोघांकडे चांगला खेळ चांगली कलात्मक फटकेबाजी करणारे बॅटर्स सुद्धा आहेत. पाहूया कोणाचा खेळ चांगला होता अधिक. यावेळेस अजून एक तडाखेबाज तडफदार फटका आता मात्र येतोय 6 धावांचा. यस या ठिकाणी आपण पाहतोय ताडेले गावचे एक ज्येष्ठ नागरिक आणि एक चांगला लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय जनार्दनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आपणास विनंती आपण या क्रीडा मंचावरती सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि स्पर्धेची शोभा वाढवा. सन्माननीय जनार्दनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल या आपण या ठिकाणी पाहतोय की दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जगदीश मात्रे यांनी आपण पाहिलं तर एक षटकार लगावला होता. तदनंतर इथं स्ट्राईक मिळते. विनोद यास 2 धावा घेतल्या. तदनंतर षटकार डावाला मिळतो आकार. धावसंख्या 21 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. चांगली रणनीतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या ठिकाणी प्रमोद यास टार्गेट केलं गेलं. दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी आले. पहिला ओव्हर आपण पाहिलं तर विकास नाईक यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. शेवटच्या चेंडूवरती विकेटही प्रस्थापित केलं. परंतु या ठिकाणी 2 षटकार या ओव्हरमध्ये
या वेळेस बॅटची आतील कडा एज अँड गॉन. बॅटर मात्र या ठिकाणी बाद होतोय विनोद. या ठिकाणी संपन्न झाले. 10 मिनिटाचा वेळ खर्च केला गेला आहे. आता मात्र या ठिकाणी या उर्वरित 5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. पाहूया या ठिकाणी घनश्याम येतोय मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी. बॅटर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती इथेही विकेट झाला गेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट होता. इथेही दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती येतोय विकेट. कैलास नाईक या ठिकाणी पाहतोय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. भरपूर काल क्रिकेट खेळला आहे आणि भरपूर मनोरंजन या खेळाडूच्या माध्यमातून एन्जॉय केली गेली आहे. त्यांची क्रिकेटची खेळी पूर्ण भिवंडी वासियांनी. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होत आहे. नाव मोठं आहे. तुमच्या नावाला मोठं ठेवण्यासाठी सातत्यपूर्वक कामगिरी करावी लागते. यावेळेस चेंडूला टर्न केला गेला. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जात नाहीये. चेंडू मात्र पोहोचला जातो सीमा पार. येतोय चौकार. संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहिली तर 25 या अंकावरती. काय अंदाजाने फ्लिक केला होता. फक्त दिशा दिली. काहीही करायची गरज नाही. कलात्मक कौशल्य दाखवलं गेलं. ताकदीचा वापर केला गेला नाही. फक्त युक्तीचा वापर केला गेला आणि टायमिंग शॉट आपण पाहायला मिळालं. नो चान्स ऑफ द फिल्डर. चेंडू मात्र फरार. सीमा बाहेर. चौकार. यावेळेस मात्र मी तर म्हणेन लक फॅक्टर आहे. चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिझन मध्ये सीमा पार. 22च्या स्वरूपाने येतोय हा चौकार. ज्याच्यावर ते भरपूर भरोसा ठेवला परंतु इथे या ठिकाणी लक फॅक्टरचाही कुठेतरी भाग लागला जातोय. 4 धावा पुन्हा एकदा येत आहेत. 29 धावांवरती धावफलक. या वेळेस मात्र आता ताकदीचा पुरेपूर वापर आहे. चेंडूला करून देतो हा वाईस सपार. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय 3 मध्ये 3 बाउंड्री. आतापर्यंत 14 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक आता मात्र चांगला चेंडू आहे. 22च्या स्वरूपाने 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आले होते चौकार 2. त्यानंतर षटकार. इथं मात्र स्ट्राईक आता रोटेट झाले आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल परंतु पाहूया. घनश्याम ही तेवढा ताकदी तोला मोलाचा आणि हुशार बॅटर आहे. ज्याच्याकडे चांगली कलात्मक फटकेबाजी आहे. आणि तो ऑन साईडला येतो कार्पेटच्या सहाय्याने. डीपमध्ये चेंडू एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने 37 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कैलास नाईक यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. धावसंख्येला भर 37 धावा. धावफलकावरती एक चांगला टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. मजबूत आणि दमदार. इथं मात्र पाहतोय पुन्हा एकदा डीपमध्ये चेंडू येतोय. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते.
आणि या ठिकाणी मात्र पाहू शकता रनआउटच्या स्वरूपामध्ये जगदीश मात्रे यांची चांगली खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. तो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती काहीतरी कानमंत्र दिला जाते, कुठे टप्पा हाताळावा लागेल, कुठे मात्र गती कशी हातावी लागेल याच्यासाठी थोडासा विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहतोय ओव्हर क्रमांक शेवटचं अंतिम हाणामारीचं ज्याला म्हटलं जात आहे ठोसा ठोसीचं पाहूया काय घडतंय. वार पलटवार क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा बनल्या जातील की थांबल्या जातील येणारा काल सांगून जाईल. या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय घनश्याम चांगला दिशा दिली गेली आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू उचलला जातोय, दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. वेल अवसर बरोबर आहे कारण चेंडू डीपमध्ये आहे. ओव्हरथ्रो जरूर झाला परंतु बॅकअप चांगला आणि 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 40 या अंकावरती. धावफलक बरोबर चांगल्या टार्गेटवरती वाटचाल करते कारण इथनं जरी 50 धावसंख्या जमा केली तर एक चांगला प्लॅटफॉर्म तुफान पिंपलास टीमला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम दिवस आहे. पुढील चेंडू या ठिकाणी वाव व्हाट अ शॉट क्या बात आहे. चेंडू जात सीमा पार सिक्सर. धावा येत आहेत आणि 46 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. धावांना चांगला आकार दिला गेला. इथनं ज्या धावा बनतील त्या खऱ्या अर्थाने डेंजर झोन मध्ये जाणाऱ्या असतील यात मात्र काही शंका नाही आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा बाला टर्न होईल गोलंदाजी मार्क वरती फुल टॉस परंतु हवं तसं या ठिकाणी फायदा काय घेता आला नाही आहे. सिंगलच येते दुसरीचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सिंगलने धावसंख्या 47 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. पाहूया या ठिकाणी आता मात्र अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 6 आले तरी 50 क्रॉस होऊ शकते यात मात्र शंका नाही आहे. त्याच्यासाठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज शॉर्ट पिच पूर्णपणे अर्ध्या पिच वरती चेंडू हाताळला होता परंतु उचली भरपूर चांगली अंदाज बांधता आला नाही आहे. या ठिकाणी कालीराम यास आणि पाहतोय आपण डॉटचे होते सांगता या ठिकाणी बऱ्याच काळानंतर मी तर म्हणतोय पहिल्या षटकामध्ये आले होते 3 डॉट नंतर मात्र आपल्याला पाहायला मिळाले नव्हते जेवढेसे डॉट चेंडू इथं मात्र पाहायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटला चाटून हा चेंडू गेला होता. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु हातामध्ये विसावला नाही आहे. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 48 धावा झालेल्या आहेत. धावा धावफलकावरती. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण आय थिंक यस
उजवी एष्टी सोडून जाते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि या इनिंगमध्ये मित्र म्हणेन आत्ता हा स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये जरी पाहायला मिळाला होता प्रमोद यांच्या नाही आहे, पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला होता. म्हणजे चांगली गोलंदाजी केली परंतु फटकेबाजी चांगली झाली. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 49 लागले गेले आहे. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी बाला तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हवं तसं घेता आलं नाही. बॅटवरती सिंगल कंप्लीट केली. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू आहे तरी सुद्धा आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय रनिंग पाहायला मिळाली. थोडीशी घाई गडबड आणि लेझी क्रिकेट क्षेत्रच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 ने धावसंख्या पुढे सरकली 51. ढुंडो रे साजना असा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सापडत होते. लगेच मैदानाच्या आतमध्ये या तुफान पिंपळास टीमला विनंती आहे की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊन ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य संजू जनार्दनजी पाटील साहेब आहेत त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. या आयोजक टीम अर्थात टार्झन पाटील साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाते मान सन्मान. तसेच सन्मान्य जितेंद्रजी वसंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. आयोजक टीम अर्थात टार्झन पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच सन्मानी या ठिकाणी उपस्थित देवीदासजी पाटील साहेब आहेत त्यांचाही आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. तर मी विनंती करतोय छत्रपती साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य देवीदासजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा. आज अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने या मंडळावरती असलेलं प्रेम व्यासपीठावरती येण्यास प्रवृत्त केले जाते आणि मान्यवरांचा केला जातो या ठिकाणी येतोचे आणि स्वागत आणि सन्मान. तसेच सन्मान्य अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही पण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. एक चांगले लाडके व्यक्तिमत्व आपण पाहतोय समाजसेवक अनिलजी पाटील साहेब यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तसेच ओलीगावचे समाजसेवक मान्य श्री मुकेशजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. छत्रपती साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जातो या ठिकाणी मान आणि सन्मान. यस ताडेली गावचे एक प्रतिष्ठित आणि एक चांगले लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य जनार्दनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण पाहिले तर स्वागत आणि सन्मान संपन्न होते. उलव्या खेळाकडे या ठिकाणी पाहिले तर 51 धावा धावफलकावरती जमा केल्या. त्याच्यासाठी जगदीश याच्या 19 धावा ज्या आहेत त्या भरपूर कारगर ठरल्या गेल्या. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफ्या दिल्या आहेत कुमार जेम्स टार्झन पाटील या ठिकाणी आहेत त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. टार्झन पाटील यांचं जेवढं क्रिकेटवरती प्रेम आहे त्याहून अधिक त्यांचंही पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ज्या आकर्षक आपण ट्रॉफ्या पाहतोय त्या या ठिकाणी आपण दिल्या जात आहेत. तर या ठिकाणी पाहतोय आपण पिंपलास गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि टीमचे मेंबर सन्माननीय दीपकजी म्हात्रे साहेब यांचाही केला जातो या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. भरपूर काळ क्रिकेट खेळला गेला गाजवला गेला आहे ना आजही त्या त्या ताकदीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि या ठिकाणी त्यांचं केलं जातोय येतोचे स्वागत आणि सन्मान. लावून घ्या वेल विलंब न लावता.
लवकरात लवकर आपण शतरक्षक लावून घ्या. पंचही मैदानाच्या आतमध्ये चालल्यात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषकाचा हा महासंग्राम आपल्या भेटीसाठी आलेला आहे. भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा होतात. त्यातली एक नामांकित स्पर्धा पाहायला मिळते. मान सन्मान गौरव वाढवणारे आमच्या गावचे सरपंच सो कुंताबाई विष्णू पाटील आणि उपसरपंच सो वैशाली अरविंद भुईर यांच्या नावाला या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान देण्यासाठी ही राबवण्यात आलेली स्पर्धा. एक चांगला आकर्षण पाहायला मिळतंय. चांगली खेळपट्टी ना खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले छोटंसं गाव ओवली आणि त्या ओवली गावामध्ये रंगतोय थर्रार चित्त क्रिकेटचा या सामन्यांचा. या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रीडा नगरीवरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष दिवेकर आणि कैलाश नाईक पाहतोय आपण. गोलंदाजी धुरा पाहूया कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल. भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे विद्यमान उपसचिव अर्थात जगदीश मात्रे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पाहूया त्यांची खेळी खूप चांगली राहिली आहे. फटकेबाजी चांगली राहिली. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 19 धावा आपण जर पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये जमा केल्या. त्या जोरावरती धावसंख्या 51 जमा केली आणि 52चं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. आता पाहूया 52 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. याच्यासाठी जिद्दीने चिकाटीने आणि संघर्षाने हा किल्ला लढवत ठेवावा लागेल. मॅचचं भवितव्य काय आहे येणारा काल सांगून जाईल. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. क्या बात है. यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती दांडी गुल. कैलास बॅक टू द डगआउट. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्याच्यावरती भरपूर लागली होती बोली, ज्याच्यावरती भरपूर लागला होता विश्वास, ज्याच्यावरती आपण ठेवला होता सर्व काही दारोमदार, तो मात्र या ठिकाणी असफल ठरतोय. पहिल्याच चेंडूवरती आउट होते. कुठल्या प्रकारची धाव फलकावरती जमा केली नाही आहे. बिग विकेट मोठा मासा या ठिकाणी घालायला लागला आहे तुफान पिंपलास टीमला. तुफानी कुछ करते आज तुफानी झाली आहे. बॅट्समन विकास येतो. पाहूया आता डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी एकही धाव नाही आहे परंतु मोठा गडी बाद झालेला आहे. आता मात्र इथनं कसा खेळ होईल पाण्यासारखं राहील. जगदीश म्हात्रे यांची प्रशंसा करावी लागेल. समोर कोण आहे न बघता माझी नैसर्गिक खेळी आणि या आपल्या 6 चेंडूंच्या भात्यातून ब्रह्मास्त्र यूज केला गेला आणि बरोबर ठिकाणावरती तो लागला गेला. जगदीश पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस ऑन साईडला या ठिकाणी येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि चेंडू काय हातामध्ये भेटत नव्हता परंतु एकच धावेवरती समाधान मानले जाते. जगदीश दादा हे हसतायत. शिवाय यांच्या हाताला काही चेंडू लागत नव्हता. यस होते अति घाई करताना अशा काही घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावांचं लक्ष आहे जगदीश गोलंदाजी मार्कवरती. एक धाव फलकावरती जमा झाली आतापर्यंत. एक गडी बाद झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ हा लेखाजोखा या इनिंगचा. यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. पाहूया सीबाद बॉस त्या ठिकाणी होते. प्रयत्न अप्रतिम. वा प्रयत्न उत्तम आहेत. यस आपण पाहिलं तर रिव्हर्सला कॅच घेणं कुठेतरी एक कठीण परिस्थिती होते आणि जेव्हा आपण रिव्हर्स टर्न घेतोय तेव्हा ती अधिक होते कठीण परिस्थिती. परंतु प्रयत्न चांगला आहे. असं प्रयत्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 2 धावा येतात. 3 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न जिथं झाला विणला गेला त्या ठिकाणी ही झेल उडाला आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात आता मात्र होतोय बाद.
यस वेलकम. या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये ते सुनील ब्रेटली, क्या बात आहे. टार्झन पाटील एन्जॉय करतात, काही म्हणा तुम्ही. स्पर्धा आपली आहे तर आपल्या स्पर्धेमध्ये आपणच एन्जॉय करायचा आहे, आनंद साजरा करायचा आहे, आणि ते करतायत आणि आम्हाला हे भरपूर उत्साह करतात ते. बरोबर आहे, टेन्शन घेऊन पूर्ण आपलं आयुष्य खर्च झालं आहे. आता उरले ते थोडासा तरी तुम्ही एन्जॉय करा. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी ब्रेटली या नावाने फोकस या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी टर्न केला गेला आहे. एकच धाव घेतली जाते. सिंगलने धाव क्या धावफलकावरती 5. गोलंदाजी चान्स मिळाले नाही, नाहीतर ते दाखवलं असतं तुम्हाला. पुढे चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळी शॉर्ट पिच होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा घातक प्रयत्न ठरू शकतोय. क्या बात आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानी पंच, आपला काय निर्णय. आउट आहे. पाहूया, चेक करूया. या ठिकाणी यस बाद आहे. नाही नाही, हा फाटक पडला बॅटरला. गणेश पाटील ही खूप एन्जॉय करतायत. चला, या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज बाद झाले. यस, प्रत्येक टीमला विनंती, आपण क्रॉसिंग बरोबर करायची आहे. पहिली वॉर्निंग दिली जाईल, तदनंतर मात्र विदाउट वॉर्निंग पनिशमेंट दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी पाहिले तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दिवेकर, ज्यांची गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळाली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊनही कमबॅक केलं होतं. या ठिकाणी पाहतोय किशोर ज्युनियर येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. जगदीश म्हात्रे यांची 2 गडी बाद केले आणि 5 धावा खर्च केल्या. फलंदाजीमध्ये 19 केल्या. चहू बाजूने आज जगदीश नाव गाजतोय तुफान पिंपलास टीम मध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झाले, धावा कमी आहेत, परंतु अजूनही डगआउट मध्ये बाला नाईक आणि अशोक दिवेकर बाकी आहेत. पिंच हिटर आहेत. पाहूया त्यांची खेळी आज आपल्याला चांगली पाहायला मिळेल, कारण धावा भरपूर आहेत. प्रत्येकाला मात्र आल्या मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अस्त्र शास्त्र डांबून ठेवले आहेत अजून डगआउट मध्ये. पुढील चेंडू या ठिकाणी तयार होते. किशोर गोलंदाजी मार्क वरती. प्रमोद, चेंडूला टर्न केला गेला आहे. पाहूया, चेंडू डीप मध्ये येईल तोपर्यंत शतरक्षक त्याच्यापर्यंत पोहोचला जातोय. हे खऱ्या अर्थाने शतरक्षकांची रणनीती असणं गरजेचं आहे. चेंडूची वाट बघण्यापेक्षा चेंडूपर्यंत आपण कसा पोहोचू, विशाल नाईक, हे बघायला पाहिजे प्रत्येक फिल्डरने. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल येते. सिंगलने धाव 6 या अंकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी
पाहूया पुढे चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा इथं होते तयार किशोर. या ठिकाणी पाहतोय मोठा फटका हवेमध्ये आहे आणि झेल काही घेता आलं नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन साफसुथरा टेलिकास्ट ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते आणि यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेणारे पोगाव टीमचे एक धडाकेबाज बॅटर हनी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. आयोजन नियोजन चालू असलेल्या सामन्यासाठी हनी पाटील आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. 8 धावा. वेलकम वेलकम वेलकम. आपण पाहतो या विभागामध्ये नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदरान नाव घेतलं जातं माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य विकासजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती या फायनलच्या दिवशी सरपंच उपसरपंच चेक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी टर्न केला गेला आहे चेंडूला डीप मध्ये येतोय आणि आपण पाहिलं तर सिंगलच धाव घेतली जाते. आपण पाहिलं तर एक चांगला हसमुख दिलदार मनाचा राजा माणूस आपण पाहतो व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सांस्कृतिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक राजकीय कुठलाही क्षेत्र असो त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे टाकून समाजाप्रती असलेलं ऋण फेडण्यासाठी तत्पर असणारं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळते. विकास दादा भोईर साहेब आपलं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी झेल काय घेतली जात नाही आहे. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. जेवढा सराव कराल तेवढा तुमच्यासाठी चांगला असतोय परंतु आपली प्रॅक्टिस कशी जो येईल तो किपरच्या मागे उभा राहील बॅटिंग होईल गेला घरी फिल्डिंग नाही माहिती आणि बॉलर येतील लाईनला राहतील बॉलिंग टाकतील चला घरी अशी प्रत्येक टीमची आपल्याला प्रॅक्टिस पाहायला म्हणजे खरं आहे सत्य आहे. कोणाला काही लावून बोलण्यासारखं नाही. आम्ही पण मैदानाच्या आतमध्ये जातो ती परिस्थिती आम्ही जाणतोय बघतोय आणि कशा कॅची भेटतील या ठिकाणी पाहतोय. आता मात्र काय घडतंय अंदाज बरोबर लावला. सिंगलने खेळ पुढे धावसंख्या धावफलकावरती 13 आणि खऱ्या अर्थाने हा जो खेळ आपण 40+ खेळतोय हा आरोग्यदायीसाठी खेळतोय. आरोग्य कसं राहील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घाम घालाल तेव्हा घाम काय आपलं घालत नाही आहे आणि आरोग्यदायी आपण क्रिकेट खेळायला बघतोय असं होतंय. या ठिकाणी दुसरं षटक समाप्त झालं धावसंख्या 13 या अंकावरती. अजूनही विजयाचं समीकरण आता भरपूर मोठं राहिलं आहे कारण 12 चेंडूंमध्ये 39 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत कारण 12 मध्ये बनले आहेत फक्त आणि फक्त 13 मग उरल्या 12 मध्ये 39. चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षण लावून घ्या. गुड अँड वेल समीकरण तुफान पिंपलास टीमचं आहे. विचारात वेल वाया घालू नका आणि सामन्याला थंडा मात्र करू नका. तुम्ही गरम राहा आणि आमच्या कमिटीचा वेल वाचवा कारण आज फायनल दिवस आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे कमिटी आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे. तुम्ही फक्त आता खेळाच्या मागे लागा. वेलकम कालाराम केनी सर ज्यांचा बहारदार असरदार दमदार आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. भिवंडी 40+ कुठलीही असोसिएशन असो त्याच्यामध्ये मात्र त्यांचा आवाज गुंततोय गाजतोय आणि भरपूर मनोरंजन केलं जातंय. तसेच ओली टीमचे कट्टर समर्थक आपण पाहतोय विजयदादा पाटील हे पुन्हा एकदा या ठिकाणी आले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. घनश्याम गोलंदाजी मार्गवरती भरपूर काल क्रिकेट खेळला आहे आणि आताही तसंच या ठिकाणी पाहतोय आपण खेळ पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाला लवकर सुरुवात करूया. आज मेगा फिनाले फायनलचा दिवस या स्पर्धेच्या सांगतेचा दिवस याची ध्येय याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतील. त्यावेळी 4 षटकांचे सामने कशा प्रकारे होतील याच्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढे चेंडू
यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, गॅप मोठा होता परंतु त्या ठिकाणी योगी मात्र पोहोचला गेला आणि चेंडूला मात्र स्टॉप केला गेला, अंदाज बरोबर बांधला गेला. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण 2 धावा येतात, 2 धावे धावसंख्या 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रयत्न जरूर चालू आहे परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी चांगला आहे. क्या बात आहे, या ठिकाणी बॉल दांडी गुल बॅटर बाद होतोय. क्या बात आहे, ज्या विकेटची आपण अपेक्षा करतो तो विकेट आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. बाला येतोय, बाला मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आपल्या नावाचा कशा प्रकारे करेल बॉल बाला आणि देल टोल्यावर टोला असा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पंधरा धावा आणि 15 धाव्यावरती लागणारा हा चौथा धक्का प्रमोद याच्या माध्यमातून. प्रमोद यांनी भरपूर चेंडू खेळले गेले, प्रयत्न भरपूर चांगले राहिले, पूर धावा हवे तशा बनवता आले नाहीत. जवळजवळ 5 चेंडूंचा सामना केला आणि 5च धावा फक्त धावफलकावरती जमा केल्या. या ठिकाणी कैलाश एकही धाव जमा करू शकला नाही आहे. संतोष यांना मात्र फक्त 2 धावा जमा करता आल्या, 2 चेंडूंचा सामना केला. तदनंतर आपण पाहिलं तर विकास याने मात्र एकच धाव केली. सुनील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय 4 धावांवरती आणि आता बाला येतोय, साथ देतोय. डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन चांगला खेळ करावा लागेल. क्या बात आहे, अतिशय वेगाने बॅट फिरवली होती बट चेंडू मात्र डावेष्टी सोडून जातोय. आवाक्या बाहेर, व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या पुढे 16. यस, आमचे सुनील मात्र मागून आवाज देत आहे 16 का डोला. कोणाचा होईल बोल बाला, त्यांचा आवडता डायलॉग आहे तो. पुढे चेंडू, क्या बात आहे, लोअर फुलटॉस सुद्धा पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही आहे. एक पाऊल पुढे टाकला असता तर बरोबर बॅटवरती आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला या ठिकाणी जागा नाही आहे आणि सिंगलने खेळ पुढे धावसंख्या 17. या ठिकाणी सिंगल डबलचा खेळ उरला नाही, आता हवाई सफर करावा लागेल, आता बुलेट ट्रेनचा सहाय्य घ्यावा लागेल. सुनील दिवेकर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या भरपूर बाकी आहे, 9 चेंडू मध्ये 35 धावा. क्या बात आहे, उडवला जरूर आहे, फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरून येतोय आणि आपल्या हाताची झोली बरोबर पसरली जाते आणि त्याच्यामध्ये चेंडू मात्र विसावला जातोय. सुनील ही बाद होतोय झेलच्या स्वरूपात. दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. क्रॉसिंगची पहिली वॉर्निंग दिली गेली आहे भाऊ पाटील पंच यांच्या माध्यमातून. तर अक्षय यांच्या माध्यमातून मनोज नाईक यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. क्या बात आहे, अशोक यांना राखून ठेवलं आहे, मनोज यांना प्राचारण केलं आहे. पाहूया आता मात्र मनोज यांच्यावरती भरपूर सारी एक दारोमदार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी अक्षय याच्या माध्यमातून लावलं गेलं आहे. या वेळेस मात्र अजून एक चांगला क्वालिटीचा दर्जेदार चेंडू पाहायला मिळते. या ठिकाणी डॉटची होते समाप्ती, धावसंख्या स्थिर, ती म्हणजे 18 धावा. सामना भरपूर दूर आहे, सामन्याचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल सांगू शकत नाही आहे, परंतु अनुमान जरूर लावला जाईल. यावेळेस वाडे शॉट याच्यासाठीच प्राचारण केलं आहे. अशोक याच्या अगोदर 1 बॉल सीमापार बरोबर 400 रुपयापर्यंत पोहोचले होते, परत एक फुल गेला असता तर 500 लागले असते. अक्षय यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर बरोबर पुलचा फटका खेळला गेला होता आणि या ठिकाणी पाहिजे चौकार येतो. चौकारच्या मदतीने 22 असे जर फटकेबाजी कंटिन्यू तुम्हाला खेळावे लागेल तेव्हा मॅचमध्ये तुम्ही वापस येऊ शकता, परंतु एन्जॉय करणं गरजेचं आहे. विनोद नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते तयार. पुढे चेंडू. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता ही डॉटची होते सांगता धावसंख्या स्थिर ती म्हणजे 22. यानंतर आपल्याला विजेता असा सामना पाहायला मिळेल. ओमसाहेब पिसे या टीमने मात्र पाहिलं गेलं तर शिवनेरी आमने संघाला परास्त केलं, हरवलं होतं. पाहूया आता यातील विजेता संघ त्यांच्याशी 2 हात करणार आहे. वॉट अ शॉट. खडे खडे लॉप केलं गेलाय. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. से कम नाही. या ठिकाणी पुढील चेंडू शॉर्ट पिच हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आहे, परंतु बरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल धाव घेतली जाते. पिसे संघ आपला या संघ नाही का टॉस बॉक्स मध्ये. आमने आणि पिसे म्हटलं तर वेळेची पाबंदी भरपूर राखताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओमसाहेब पिसे, तुफान पिंपलास, जयदुर्गा टेमगरपाडा या तिन्ही टीमला विनंती आहे आमचे स्कोरर विशाल नाईक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुढे चेंडू. इथं मात्र आपण पाहतोय डीप मध्ये चेंडू येतोय. सिंगलच घेतली जाते. आता चान्स दिली जाते. तू मार मी मार. सामन्याचा एन्जॉय मनोरंजन या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण औपचारिकता उरली आहे, कारण भरपूर धावा बाकी आहेत धावफलकावरती. एक चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. चला या संघ नाईक पिसे टीम शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी अतिशय दणदणीत तुफानीपणे या ठिकाणी खेळी करत तुफान पिंपलास विजय संपादन करतोय. तर चला या दोन्ही संघ टॉस साठी या आणि जेही संघ नायक या ठिकाणी उपस्थित होतील आपली एंट्री पण आपण घेऊन या. आम्हाला 10 वेळा माईक मध्ये बोलणं बरं वाटत नाहीये, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये गल्ला आम्हाला द्यावा लागतो कमिटीला. तर चला या नाणेफेकीसाठी पहिले नाणेफेक करू, नंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. तर चला दोन्ही टीमच्या संघनायक प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. तसेच जगदीश दादा मात्र आपण या, आपण ही मॅन ऑफ द मॅचचा